मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत एक राजकीय बातमीनं। शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या 7व्या टप्प्याला नाशिक जिल्ह्यातून पुन्हा सुरुवात झाली आहे। नाशिक, जालना, संभाजीनगरमध्ये ही यात्रा 3 दिवस सुरू राहणार आहे। आदित्य ठाकरे नाशिकमध्ये पोहोचण्याआधी त्यांच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय। मात्र त्याआधीच शिंदे गटाने ठाकरे गटाचा कार्यक्रम केलाय। नाशिक जिल्ह्यातल्या अनेक ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश करत ठाकरे गटाला जोरदार धक्का दिलाय। आदित्य नाशकात तरी पडझड पक्षात, नाशिकच्या गडाला पुन्हा भगदाड। नाशिकच्या शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश, ठाकरे सेनेचं आदित्य अस्त्रही निष्प्रभ। शिवसेनेचा बालेकिल्ला अशी नाशिकची एकेकाळी ओळख, पण शिवसेनेच्या सर्वात मोठ्या फुटीनं हा बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचं मोठं आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेसमोर उभं ठाकलंय। यासाठी सुरुवातीला संजय राऊत यांच्या माध्यमातून हा बालेकिल्ला मजबूत करण्याचे प्रयत्न झाले, पण शिंदेंच्या शिवसेनेनं राऊतांचे पाठीराखे फोडत दणका दिला। नाशिक हा महत्त्वाचा जिल्हा असल्यानं आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांचं महत्त्वाचं असं आदित्य अस्त्र मैदानात उतरवलं। आदित्य ठाकरेंनी नाशिक दौरा करत थेट निवडणुका घेण्याचं आव्हान देत शिंदेंच्या शिवसेनेविरोधात दंड थोपटले। कोविडच्या काळात आपण निवडणूक घेऊ शकत नव्हतो लोकांसाठी, पण आता लोकशाहीमध्ये कोविड आपण निवडणूक घेऊ शकत नाही। राजकीय परिस्थिती सत्ता झाली त्यांच्यासाठी चांगली नाही म्हणून ती तुमची लोकशाही, त्याला तुमची ताकद एवढी असेल, एवढी महाशक्ती तुम्ही असेल तर निवडणूक घ्या। पण एकीकडे आदित्य ठाकरेंचा नाशिक दौरा सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेतील शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश झाला। आदित्य ठाकरेंना डिवचत हा दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचा टोला शिंदेंच्या शिवसेनेने लगावला। यांनी ज्या विचारानं शिवसेनेची स्थापना केली, त्या स्थापनेत खऱ्या अर्थानं पायाचे दगड असलेले, ज्यांनी ही स्थापना नाशिक शहर आणि जिल्ह्यात केली, ज्यांनी केसेस घेतल्या, असे सर्व ज्येष्ठ शिवसैनिक आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीला येत आहेत, त्यांच्या विचारसरणीला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत आणि आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत ते प्रवेश सुद्धा करणार। दुपारी आदित्य ठाकरेंची काहीतरी सभा आहे का दौरा आहे नाशिकमध्ये, आणि त्यांना एक मोठा झटका या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। नाशिकमध्ये जो मनमानी कारभार सुरू आहे त्याच्या निषेधार्थ, त्याच्या विरोधात, त्या घराणेशाहीच्या विरोधात ही सर्व ज्येष्ठ मंडळी आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची जी भूमिका आहे, ही एकनाथ शिंदे साहेबांनी जो हिंदुत्वाचा झेंडा हातात घेतलेला आहे त्याला पाठिंबा देण्याकरता ही सर्व मंडळी आज बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे आक्रमक नेते खासदार संजय राऊत नाशिकचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात अपयशी ठरले। त्यांच्या अति आक्रमकपणामुळे शेवटच्या क्षणीही काही शिवसैनिकांनी शिंदे गटाचा रस्ता धरला। त्यामुळे आता शांत, संयमी आणि मितभाषी असलेल्या आदित्य ठाकरेंचा दौरा नाशिकच्या बालेकिल्ला त्यांची ताकद रोखण्यात किती यशस्वी होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ठाण्याहून अजित मांढरेसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुरंदरमधल्या महाप्रबोधन यात्रेत चिथावणीखोर वक्तव्य केलंय। जे हात मातोश्रीकडे उठत आहेत ते हात कलम करण्यासाठी तयार राहा, असं वादग्रस्त वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलंय। शिवसेनेला फूट नवी नाही, मात्र शिवसेना कधी गलित गात्र झाली नाही, असंही सुषमा अंधारेंनी म्हटलंय। एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुळावर उठले। शिवसेना त्यांना सबूळ संपवावी वाटते। शिवसेना संपवताना शिवसेना भवनावर सुद्धा ते स्वतःचा ताबा सांगू पाहत आहेत। दादा हो, शिवसेना भवन कदाचित ते ताब्यात घेतील, त्या पद्धतीनं मातोश्रीचं अधिष्ठान आणि ते महत्व यांच्यापैकी एकही जण हिरावून घेणार नाही। पण जे हात मातोश्रीकडे उठत आहेत ते हात कलम करण्यासाठी आता तयार व्हावेच लागेल। यानंतरची बातमी आहे काँग्रेस अंतर्गत सुरू असलेल्या गृहकलहासंदर्भातली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातला वाद आता विकोपाला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांच्या सोबत आपल्याला काम करणं शक्य नसल्याचं स्पष्ट केल्याचं कळतंय।
विधान परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या पक्षीय राजकारणामुळे व्यथित झाल्याची प्रतिक्रिया सुद्धा बाळासाहेब थोरातांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। तर थोरातांनी असं कोणतंही पत्र लिहिलेलं नसल्याचा दावा नाना पटोलेंनी केलाय। दरम्यान सत्यजित तांबे प्रकरणावरून काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून आता हटवणार का, याकडे सर्व काँग्रेस जनांचं लक्ष लागलं। जे राजकारण झालं ते व्यथित करणार आहे, मला व्यथित करणार आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्या बाबतीत मी माझ्या भावना या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत। हे पक्षीय राजकारण आहे, हे कधी बाहेर फार बोललं पाहिजे असं नाही, या मताचा मी कायम आहे। आणि म्हणून त्या बाबतीत काय जे आहे ते मी पक्षश्रेष्ठींना कळवलेलं आहे। पक्ष पातळीवर आणि माझ्या पातळीवर त्यामध्ये आम्ही योग्य निर्णय जे काही करायचं ते योग्य पद्धतीनं करू। या पद्धतीच्या वावड्या उचलून भाजप ह्या पद्धतीच्या बातम्या पेरतात आणि त्याच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नाला डायव्हर्ट करण्याचा हा एक ठरवून केलेला प्रयत्न आहे। आणि याच्यावर मध्ये कुठलाही काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्यांवर आणि काँग्रेसच्या एकतेवर कुठलाही परिणाम होणार नाही। ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत। कधी ते बाळासाहेबांची शिवसेना पक्ष तर कधी भाजपला लक्ष्य करतात। मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सल्ला देतानाही ते पाहायला मिळतात। पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट। उद्धव ठाकरेंसाठी किंग मेकर, शरद पवारांचा खास माणूस, महाविकास आघाडीचा शिल्पकार, काँग्रेस नेत्यांसाठी सल्लागार। संजय राऊत एक आणि भूमिका अनेक असा सगळा मामला महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे। संजय राऊत हे सध्या उद्धव ठाकरेंच्या राजकारणातले संजय आहेत असं दिसतंय। पण महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांमध्ये सुद्धा संजय राऊतांचं महत्त्व वाढत चाललंय की काय अशी अवस्था आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले म्हणत नसले तरी संजय राऊत मात्र हे आता छाती ठोकपणे सांगू लागले। काँग्रेसमधील पटोले थोरात वादामध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी आपला सल्ला घेतल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय। मी इतकं सांगू शकेन की दिल्लीमध्ये मी आहे आणि काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांनी त्या विषयावर माझं मत घेतलं हे मी सांगू शकतो। आता संजय राऊत काँग्रेसच्या सल्लागाराच्या भूमिकेत वावरत असले तरी काँग्रेस नेते मात्र आमच्यात वाद नसल्याचं सांगत संजय राऊतांचा सल्लाच बिनकामाचा ठरवतायत। आमच्यामध्ये एकोपा आहे। विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत चांगलं यश मिळालं। संजय राऊत यांचा अलीकडच्या काळामध्ये काँग्रेस नेतृत्वाशी तसा दोस्ताना वाढल्याचंच दिसतंय। मागच्या काही काळामध्ये राहुल गांधींनी संजय राऊतांच्या खांद्यावर हात टाकून कानगोष्टी केल्याचा फोटो व्हायरल झाला होता। त्यानंतर संजय राऊत भारत जोडोच्या समारोपालाही थेट काश्मीरात गेले होते। आता राऊतांची एवढी सलगी वाढलीये म्हटल्यावर त्यांनी काँग्रेसचे सल्लागार झाल्याचा दावा केलाय, त्यात अतिशयोक्ती काही नसावी असं काँग्रेसजनांनी मानलं देखील असेल। बाकी पब्लिक है, सब जानती है। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजपने दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नींना उमेदवारी दिली। मात्र अश्विनी जगताप यांच्या सोबतच लक्ष्मण जगताप यांचे बंधू भाऊ शंकर जगताप यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने अद्याप आपला उमेदवार जाहीर केला नाहीये। त्यामुळे मवियाच्या गटात शुकशुकाट पाहायला मिळतोय। मात्र दुसरीकडे भाजपच्या गोटातही सगळं काही आलबेल आहे असं नाही। मोठं शक्ती प्रदर्शन करत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। पण त्यांच्या पाठोपाठ शंकर जगताप यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली।
पक्षादेश म्हणूनच आपण डमी अर्ज भरल्याचं शंकर जगताप यांनी स्पष्ट केलं। चर्चेला उदान यायचं कारणच नाहीये। सर्व पक्षाला माहिती आहे की मेन उमेदवार असतो त्याला एक डमी फॉर्म असतो आणि मी गेली 92 पासून डमी फॉर्म भरत असतो। मेन जो एबी फॉर्म आहे तो वहिनींच्याच नावाने आहे आणि मेन उमेदवार त्याच आहेत। भाऊंची खूप आठवण येते आहे आज। दरवेळेला ते फॉर्म भरायचे आणि आम्ही सगळेजण असे रॅलीमध्ये पाठीमागे असायचो त्यांच्या, पण सर्व लोकांनी दाखवून दिलं की भाऊंच्या बरोबरीने आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत वहिनी। त्यामुळं भाऊंची त्यांनी आठवण मला खूप कमी करून दिली, जाणवून दिली नाही। विशेष म्हणजे अश्विनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज आणि शंकर जगताप यांचा डमी अर्ज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर दाखल करण्यात आला। एकीकडे भाजपनं आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय, तर दुसरीकडे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नही सुरू केलेत। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मवियाला अंधेरी पोटनिवडणुकीची आठवण करून दिली आहे। अंधेरीच्या निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांनी भूमिका घेतली होती की बाबा निवडणूक होऊ देऊ नका, अनपोच करा। शरद पवार साहेबांच्या म्हणण्यावर मग उद्धव साहेबांनी विनंती केली की अनपोच करा। मग आम्ही त्या ठिकाणी माननीय देवेंद्रजी दादा, आमचा पार्लमेंटरी बोर्ड, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने त्याला मान्यता दिली आणि आम्ही तो फॉर्म विड्रॉ केला। आताही माझी शरद पवार साहेबांना विनंती आहे की जसं अंधेरीच्या निवडणुकीत त्यांनी पुढाकार घेतला होता तसा पुढाकार त्यांनी घ्यावा। बावनकुळे यांनी विरोधकांना बिनविरोध निवडणूक करण्याचं केलेलं आवाहन आणि शंकर जगताप यांनी भरलेला डमी अर्ज ही भाजपची मोठी राजकीय खेळी असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वीच राजकीय घडामोडींना वेग आलाय। गोविंद बाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे। आज आव्हाडांच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। आव्हाडांनी माफी मागावी या मुद्द्यावर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचं दहन सुद्धा केलं। मोर्चा घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यालयावर निघालेल्या या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी वाटेतच ताब्यात घेतलं, तर भाजप कार्यकर्ते कार्यालयाकडे येत असल्याचं पाहून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा घोषणाबाजी करत होते। यानंतर काही वेळात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजप कार्यालयाच्या दिशेने निघाले। या राष्ट्रवादीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांसह अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर चांगलीच तोफ डागली आहे। जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून शरद पवार बोलतायत असं म्हणत त्यांनी पवार कुटुंबियांवर घणाघात केलाय। सोलापुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसराची पाहणी करण्यासाठी पडळकर आले होते। जितेंद्र आव्हाड हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदू देवदेवता यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करतायत। कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून हे सगळं बोलत असतील असं मला वाटतंय। जितेंद्र आव्हाडांना कदाचित हे माहीत नाही, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हा जितुद्दीन झाला असता, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर अजितचा अजरुद्दीन झाला असता, शरदचा शमशुद्दीन झाला असता, रोहितचा रज्जाक झाला असता, हे जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर। परंतु मताच्या राजकारणासाठी घाणेरडं स्टेटमेंट करणं, घाणेरडं राजकारण करणं ही पवारांची गेल्या 50 वर्षातली कूटनीती आहे। नखावर नख घासले आणि केस गेले असं मिश्किल वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलंय। साधू संतांचं ऐका, मात्र बुवाबाजीच्या नादी लागू नका असं आवाहन अजित पवारांनी केलंय। कर्जतमधल्या अंबालिका कारखान्यात आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी योग गुरु बाबा रामदेव यांचा किस्सा सांगितला, त्यावेळी एकच हशा पिकला। तुम्ही ते नकाला ते रामदेव बाबांनी सांगितलं म्हणून करता, म्हणजे आता त्या रामदेव बाबांनी सांगितलं असं असं कर आणि असं असं केलं सगळी केस यायचं तर बाजूलाच काय करत आहे बोवाबाजी बुवा लोकांचं काय ऐकू नका, साधू संतांचं ऐका। कोल्हापूर जिल्हा परिषदेतला एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय।
नियुक्ती आणि प्रतिनियुक्ती नसतानाही ग्रामसेवकानं त्याच्या मनाला येईल तिथं काम करत एक प्रकारे गंडवलंय आणि हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। एक दोन नाही, तब्बल 8 महिने नियुक्ती नसताना सुद्धा त्यानं कोल्हापुरातल्या सर्वाधिक महसूल असलेल्या गांधीनगर ग्रामपंचायतीत काम पाहिलं। इतकंच नाही तर त्यानं या काळात निवडणुकीचं सुद्धा काम केलं, त्यामुळे आता निवडणूक सुद्धा बाजारात सापडली आहे। मात्र नियुक्ती अथवा प्रतिनियुक्ती आदेश नसतानाही त्यानं कशाच्या आधारावर हे काम पाहिलं असा सवाल उपस्थित होतोय। त्यांच्या या सगळ्या हेराफेरीची माहिती अधिकारातून आता समोर आली आहे। त्यांना गांधीनगर सारखा कारभार पाहण्याचे कुठलेही आदेश नसल्याचं उघड झालंय। त्यामुळे या ग्रामसेवकावर आता फौजदारी स्वरूपाची कारवाई करून त्यानं केलेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अशोक चंदवाणी यांनी केली आहे। दरम्यान माध्यमापर्यंत ही बातमी पोहोचता तातडीनं नव्या ग्रामसेवकांना इथं नियुक्त करण्यात आलं। त्यांनी लगेच कारभार सुद्धा स्वीकारला। एका गांधीनगर ग्रामपंचायतीमधील श्री एकनाथ सूर्यवंशी सो यांनी एक कामकाज पाहिलेलं मी पाहिले। त्यात मला शंका वाटली म्हणून मी माहिती अधिकार जिल्हा परिषदमध्ये माहिती मिळवली असता गांधीनगरमध्ये त्यांचे काम कार्यरत असल्याचं किंवा कुठलाही काम बघण्याचा आदेश नव्हता असं मला लेखी स्वरूपात मला माहिती मिळाली असून त्या आधारे मी पुढे जाऊन चौकशी करत गेलो व माहिती अधिकार पुढे फेर आदेश किंवा काय आहे ह्याची तपासणी केली असता तर त्यांनी असं मला लेखी स्वरूपात माहिती अधिकार मिळालेला आहे की त्यांना कोणताही गांधीनगरमध्ये कामकाज करायचा अधिकार दिलेला नव्हता व नाही। बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या मोठेवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच ग्रामसेवक यांनी लाखो रुपयांचा खरेदी घोटाळा केल्याचं समोर आलंय। आदर्श सरपंच, आदर्श ग्रामसेवक, आदर्श गाव पुरस्कार मिळालेल्या गावातच लाखो रुपयांचा आदर्श घोटाळा झाल्याचं आता समोर आलंय आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या ठिकाणी गावासाठी विकत घेतलेलं 450 रुपयांचं वॉश बेसिन तब्बल 67,000चं दाखवलं गेलं। शाळेसाठी 33,000चे LED टीव्ही घेण्यात आले, मात्र त्याचं बिल 1,63,000 रुपये दाखवण्यात आलं। दरम्यान गावात नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावं यासाठी आरो प्लांट विकत घेण्यात आला, तो देखील 4 वर्षे वापरलेला जुना असून त्याची किंमत 40,000 असताना ग्रामपंचायतीच्या कॅशबुकमध्ये 98,000 रुपये दाखवले गेले। हा सगळा धक्कादायक प्रकार पाहता घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येते। आदर्श पुरस्कार भेटला त्यावेळेस आम्हाला अभिमान वाटला, पण काही काळ लोटल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळेस माहितीचा अधिकार टाकला तर त्याच्यामध्ये असं उघड आलं की ग्रामसेवक व सरपंच यांनी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार भेटला पण त्याच्यात आदर्श घोटाळा पण जास्ती प्रमाणात केला। म्हणजे बिल ग्रामपंचायतने खर्च केलेला जो निधी आहे त्याच्यावरून दाखवलं जातं की जास्त किंमत लावली गेली। हो ना, ती चौकशीत येईल ना समोर साहेब। अच्छा, तसं झालं की नाही तुमच्याकडे? तसं झालेलं नाही, हे आरोप आहेत, ह्याच्यात काही तथ्य नाही, ह्याच्यात दूध का दूध पाणी होणार आहे। जी चौकशी होईल ते होईल, त्या चौकशीमध्ये आम्ही समोर जायचं आहे। शासनानं घालून दिलेल्या निर्देशानुसार आम्ही सगळी कामं केलेली। यानंतर एक महत्त्वाची बातमी पुण्यातून येते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। शैलेश टिळक आणि बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। केसरीवाड्यामध्ये या दोघांच्या दरम्यान चर्चा झाल्याचं समोर येत आहे। कसबा विधानसभेची पोटनिवडणूक सध्या लागलेली आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये टिळक कुटुंबीय नाराज असल्याची चर्चा रंगलेली आहे। याच दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी तिथं पोहोचलेले आहेत। बातमी जेजुरीतून आहे। जेजुरीत माघ पौर्णिमा उत्सव सुरू आहे। या उत्सवाच्या निमित्तानं राज्याच्या विविध भागातून सासन काठ्या जेजुरीत दाखल झाल्या। यावेळी या सासन काठ्या मंदिराला लावून भेट घेण्यात आले। भाविकांनी याची देही याची डोळा हा सगळा सोहळा अनुभवला। यानंतर मंदिरात सासन काठ्यांची मिरवणूक काढण्यात आली। जळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करत भाविकांनी खंडेरायाचं दर्शन घेतलं।